नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं तिसरं अक्षर आहे ग. ग आहे गर्भसंस्कारांचा, तसंच गायनिक हेल्थचा अर्थात स्त्री आरोग्याचा. आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती यांनी संपूर्ण मानव जातीला दिलेलं एक अनमोल वरदान म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार हा शब्द घराघरात अगदी 7 समुद्रापार पोहोचला तो श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांच्यामुळे. आपला भारत देश म्हणजे कृषीप्रधान देश. शेतकरीसुद्धा दरवर्षी नवीन पीक घेण्यापूर्वी जमिनीची मशागत करतो, उत्तमातलं उत्तम बियाणं आणतो, ऋतुमानाचा अंदाज घेऊन ते लावतो, वेळेवर नीट खतपाण्याची व्यवस्था करतो, तेव्हा कुठे त्याला मनाजोगतं उत्पन्न मिळतं. साध्या गहू तांदूळासाठी जर शेतकरी इतकी तयारी करत असेल तर घरात येणाऱ्या बाळाच्या आगमनाची आपण ही तयारी नको का करायला? आपल्या बाळाला कशाची कमी पडू नये यासाठी आई बाबा, आजी आजोबा काहीही करायला तयार असतात. अक्षरशः जीवाचं रान करायला तयार असतात. पण जर बाळ हवं असं ठरल्या क्षणापासून गर्भसंस्काराची मदत घेतली तर जन्माला येणारं बाळ इतकं छान असतं की त्याची काळजी अशी करावीच लागत नाही. गर्भसंस्कारांची सुरुवात होते स्त्री आरोग्यापासून. स्त्रीनी तिच्या हॉर्मोनल बॅलन्सकडे लक्ष दिलं. दोघांनी बीजसंस्कार म्हणजे स्पर्म आणि ओव्हम उत्तम क्वालिटीचं होण्यासाठी प्रयत्न केले. गर्भारपणात खाणं पिणं वागणं याकडे नीट लक्ष दिलं. गर्भसंस्कार संगीत, आयुर्वेदाची औषधं यांचा नीट वापर केला तर जन्माला येणारं बालक संस्कारांनी संपन्न असतं. त्याचं आरोग्य, त्याची समज, त्याच्या डोळ्यांमधली चमक, इतर मुलांपेक्षा असलेलं वेगळेपण हे आपल्याला पदोपदी जाणवत राहतं. म्हणूनच श्री गुरुजी म्हणतात, आई वडील आपल्या बाळाला जी एक सर्वोत्तम भेट देऊ शकतात ती म्हणजे गर्भसंस्कार. संस्काराची शिदोरी घेऊन जन्माला आलेलं बालक, मग ती मुलगी असो का मुलगा, अख्ख्या घराला, अख्ख्या कुटुंबाला आनंद देणारा असतो. नुसता आनंदच नाही तर अभिमानाचंही कारण ठरतो. वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत राम मंदिर तर उभं राहिलं, पण खऱ्या अर्थाने रामराज्य अनुभवायचं असेल तर त्यासाठी गर्भसंस्कार हाच एकमेव उपाय आहे. आरोग्याची अशीच वेगवेगळी माहिती आणि इतरही अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.